भंडारा जिल्ह्यामध्ये 4 दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे। त्यामुळे बावनथडी नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे। बपेरा इथल्या पुलावर 4 फूट पाणी साचलं असून महाराष्ट्र मध्य प्रदेश राज्याचा संपर्क तुटलाय। तर वैनगंगा नदीने देखील धोक्याची पातळी ओलांडली आहे। गोसेखुर्द धरणाचे 33 दरवाजे उघडलेले आहेत। प्रशासनाच्या वतीने नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात येतोय। आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सरवर शेख यांनी। मागील 4 दिवसापासून भंडारा जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावलेली आहे। काल विश्रांती घेतली होती, मात्र आज पुन्हा पावसाने रिपरिप सुरू केलेली आहे आणि वैनगंगा नदीच्या पाणीपात्रामध्ये सतत वाढ होत असल्याने आपण सध्या आहोत कारदा येथील वैनगंगा नदीच्या पुलावरती आणि आपण बघू शकतो की कशा प्रकारे 3 ते 4 फूट पुलावरती पाणी वाहत आहे आणि त्यासोबतच भंडारा जिल्ह्याला लागून असलेल्या मध्य सीमावर्ती भागामध्ये असलेल्या सागर, बावनथडी आणि धापेवाडा या धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये वाढ झाल्याने आता गोसेखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सतत वाढ होत असल्याने धरण प्रशासनाने पाणी पातळी मेंटेन करण्याकरिता गोसेखुर्द धरणाचे 33च्या 33ही दरवाजे पूर्णपणे उघडलेले आहे आणि त्यासोबतच आता समोर असलेल्या गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्याला याचा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे धरण प्रशासनाने नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। सरवर शेख, लोकशाही मराठी, भंडारा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।